विषय काय चाललाय आपला समजून घ्या. जेवढं तुम्ही समजून घ्याल तेवढा आनंद येईल. बरोबर. आणि आणखी पुढचं सांगतो, समजल्यानंतर आनंद तर येईलच, पण आणखी एक होईल काय, आपण किती पाण्यात आहोत हे कळत. दोन्ही मुद्दे सांगितले. कल्याण होण्यासाठी देखील संगतच, सत्यानाश होण्यासाठी सुद्धा संगत. बरोबर. दोन उदाहरण इकडे आहे का. भगवान श्री रामचंद्रावर, आपण रामायण ऐकले सगळ्यांनी, भगवान श्री रामचंद्रावर प्राणापेक्षाही अधिक प्रेम करणारी कैकेयी. हे स्त्रियांच्या बाबतीत. आणि पुरुषाच्या बाबतीमध्ये वाईट आणि दोन्ही संगती सापडतात. वाटमारीचा धंदा करणारा, रस्त्याला लोकांना अडवून मारणारा, त्याचा धंदा वाटमारी करणारा, त्याचं नाव वाल्या. वाल्या हे वाल्या हे नाव आदरवाचक आहे का. वाल्या आदरवाचक आहे का. आपल्याला सवय लागली ना नाव ठेवायचं प्रल्हाद, आणि हाक मारताना तुम्हाला पाठ आहे सगळं. नाव ठेवायचं गोविंद, हाक मारताना गोविंद्या. वाल्या, वाल्या हा शब्द आदरवाचक नाही, पण इतकं वाईट काम करणारा असून सुद्धा त्याला अगदी थोड्या वेळासाठी एका संताची संगत घडली. देवर्षी नारदाची संगत घडली. वाटमारी करणाऱ्याला जीवन बदलून गेलं, जीवन बदललं, आणि वाल्या राहिला नाही. वाल्या पुराण प्रसिद्ध,
काय झालं? काय झालं? वाल्मिक वाल्मिक बोलला असं नाही, बोलिले. आदरवाचन. बरोबर आहे. दुपारी 2 वाजता गावातले लोक विचारतात व्यवस्थापकाला, दुपारी 2 वाजता आजचे महाराज आले का? आजचे महाराज आले का? आले का? संध्याकाळी 7:30 वाजले, ते आले नाही. भाषा बदलली तिथे. महाराज आला का? आले का नाही आता? आला का? 9 वाजून गेल्यावर आलं नाही ते. बरोबर. आम्हाला आनंद. तर मुखेडच्या बाजूला एका गावाला गेलं कीर्तनाला, आणि ते घरून निघताना काय नव्हतं. तिथं गेल्यानंतर वाटेनं पाऊस पडलाय, जोरात चांगला पाऊस पडलाय. ते मंडपातून पाणी गेले. ते छत्रंजा भिजले, ते कार्यकर्ते सगळे, ते शावरा शावरी चालली. आम्ही तिथं गेलो, पिशवी घेतली. त्याच्यात एक जण हे आले आले महाराज आले, महाराज आले. दुसरा म्हणाला, हे इतका पाऊस पडलाय तरी आलेतच. इतका पाऊस पडलाय तरी आलेतच. तिसरा म्हणाले, म्हणा नाही ते येतातच. पळून जावं वाटलं पण कुठे जा. आला, आले, बोलिला, बोलिले. वाल्मिक ऋषी बद्दल बोलिले असं आदरवाचक उद्गार ज्ञानोबा राहतात. मोठेपणा तर कोण वर्णन करावा, मोठ्यांनीच करावं. वाल्याचा वाल्मिक झाला. प्रश्न कशाला झाला? संगती. आता इकडे या. माता भगिनी इकडे हात केलाय, तुम्ही ऐका. भगवान श्रीरामचंद्रावर प्राणापेक्षाही जास्त प्रेम करणारी कैकेयी माता. त्या वाल्याला सत्संग घडला आणि कैकेयीला थोड्या वेळासाठी कुसंग घडला. मंथरा. रामायण ऐकलं? मंथरा. मंथरा कैकेयीला किती वेळ बोलली? आयुष्यभर बोलली का? थोडा वेळ बोलली. आणि त्याच्यानंतर संबंध रामायणामध्ये कुठल्याही अध्यायामध्ये मंथरा नाही. ऐकले आपण रामायण? आहे का कुठं मंथरा? म्हणतात कुठं गेली ती? कैकेयीला बोलून मेली का? मेली असती तर एखाद्या अध्यायात उल्लेख आला असता की मंथरा अमुक अमुक मेली, कुंभकर्ण मेला सांगितलंय, इंद्रजित मेला सांगितलंय. मंथरा मेली कुठे गेली ती? इकडे आहे. तिथून जी कैकेयीची बुद्धी भ्रष्ट करून गेली. मला असं वाटतं गाव गाव जाऊन पोहोचली. पुरावा एखादी मुलगी आहे, घरामध्ये काम करते, घरचं काम करते, आणि एखादी शेजारची बाई काही कारण नसताना तिला म्हणते, हे किती काम करतेस तू, एकटीच काम करतेस, मरतेस की काय काम करून करून.
मला बघू वाटणं झाले, सगळे आयत खातात, तू एकटी काम करतेस ना, वेगळं का निघाना. असं जर समजा कुणी शिकवू लागली तर निश्चित समजायचं मंत्रा आली, मेली नाही. बरोबर. काय बोलावं काही कळतंच नाही. मंथरेचा संग कैकेयीला घडला, युग गेली, कैकेयी हे नाव बदनाम झालं. आजही आपल्या मुलीचं नाव कुणीही कैकेयी ठेवीत नाही. बरोबर. इथे एवढ्या जमल्यात, इथं कोणी ठेवलंय का नाव कैकेयी? ना का? संगत संगत. आणि म्हणून सावधानपणे तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात. या सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये गोपाळ सगळे मिळून भगवंताला सांगतात की आम्ही आतापर्यंत अनेकांची संगत केली, पण आमच्या जीवनामध्ये निश्चिंती आली नाही. खूप संगती केली, याच्या संगतीत राहून बघितलं, त्याच्या संगतीत राहून बघितलं, त्याच्या संगतीत राहून बघितलं, पण निश्चिंत काही झालं नाही, चिंता काही संपल्या नाही. पण आज तुझी संगत घडली. तुझी संगती, तुझी संगती, गोपाळ सांगतात भगवान श्रीकृष्ण, कान्हा तुझ्या संगतीला लागलो, जीवन कृतार्थ झालं. कोणाची संगत करू नये. उदाहरण सांगतो. हे इतक्या इथं बसल्यात माता भगिनी, अनेक लहान बाळ आहे, प्रयोग करायचा, त्या बाळाला तिथं सोडायचं, तिरपलीकडं मोकळं सोडून द्यायचं. आणि इथं बसलेल्या या सगळ्या 200, 400, 500 काय असतील त्याच्यामध्ये त्याची आई आहे. आणि पुढं सांगतो आता, त्याच्या आईच्या अंगावरचे कपडे तेवढे भारीतले नाही त्या बाळाच्या. त्याची आई दागदागिने सुद्धा नसतील तिच्या अंगावर, आणि ती त्याची आई त्या सगळ्या घोळक्यामध्ये बसली. आणि त्या बाळाला सोडल्यानंतर ते बाळ कुणीकडे जाईल? त्याच्या आईच्या अगोदर दुसऱ्या बऱ्याचशा बाया चांगले चांगले कपडे घातलेल्या, दागिने घातलेल्या, त्यांना जाऊ कोणाकडे, कोणा बाळाला म्हणतात. लाख कोशिश करू द्या, कशी असू द्या,
ते दुसरीकडं जाणार नाही. त्याच्या आईपेक्षा जास्त गोड बोलणारी जरी दुसरी बाई भेटली आणि त्याची आई त्याला शिव्या देते तरी सुद्धा ती गोड बोलणारे बाईकडे ते नाही जाणार. ते जाणार कुठं? त्याच्या आईकडे. आणि जोपर्यंत ते त्याच्या आईकडे जाणार नाही तोपर्यंत ते बाळ निश्चिंत होणार नाही. हे कोणाचं सांगवलं मी? काही माणसं म्हणतील कोणीतरी बाळाचं वय होय. कोणाचंही बाळाचं ना, हे आपलंच आहे. आपण आपल्या आईकडे जायला जितका जितका उशीर लावतील ना तितकं संसाराचे आघात सहन करावं लागतं. आपली आई कळलं ना? संपूर्ण जगाला ज्या आईनं जन्म दिलाय ती आई. थोडस वेगळ्या भाषेत बोलू. तुम्ही कोणाचा तरी मी मालक आहे असं जोपर्यंत वाटतंय, आता थोडं वेगळं ऐकून, तुम्हाला वाटतंय ना मी याचा मालक आहे, ही वस्तू माझी आहे, ही वस्तू माझी आहे, किंवा ह्या माणसाचा मी मालक आहे असं वाटत असेल तर ज्या क्षणी तुम्ही कोणाचा तरी मालक आहे असं वाटतं त्याच क्षणी तुम्ही आपल्या मालकाला विसरलात. कसं वाटत? मी मालक आहे असं वाटतं ना त्याच क्षणी मालकाला विसर. आणि मालकाला विसरल्यानंतर फिरा मग आता टोले खात. असंच झालंय आपलं. असंच झालं. जे मिळायला पाहिजे ते मिळालं नाही आणि जे मिळालं नसलं तरी चाललं असतं ते भरपूर मिळालं. आणखी काहीतरी मिळावं, आणखी काहीतरी मिळावं, आणखी काहीतरी मिळावं असं जोपर्यंत वाटतंय ना तोपर्यंत निश्चित समजायचं की जे मिळायला पाहिजे ते आणखी मिळालं नाही. विठ्ठल विठ्ठल काय आमच्या नशिबात. मी त्याविषयी बोलतो की तुझ्या उपमन्यू नावाचं एक लहान बाळ आहे. उपमन्यूची कथा ऐकून घेवा. लहान बाळ आहे, त्याच्या घरी दारिद्र्य आहे, दूध नाही. आणि ते उपमन्यू त्याच्या आईला म्हणते, आई मला दूध दे. दूध नाही, काही नाही. तिनं काय केलं, वाटी इकडं बघा, वाटीमध्ये पाणी टाकलं, त्या पाण्यामध्ये पीठ टाकलं आणि ते असं करून ते पांढरं 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 पाणी करून पिठाचं पाणी त्याला दूध म्हणून दिलं. त्याच्या आईनं समजून घ्या. आणि दूध कसं असतं हे त्याला माहीत नसल्यामुळं त्यानं त्या पांढऱ्या पाण्याला दूध समजून एक दिवस नाही, 2 दिवस नाही, ते सारखं चाललं. एके दिवशी अशी घटना घडली की शेजारच्या घरी गाय होती, त्याचा मित्र, आणि त्या मित्राच्या घरी गेला हे उपमन्यू. आणि त्या मित्राच्या आईनं वाटी भरून दूध तिच्या लेकराला देता देता त्याच्यासोबत एक वाटी दूध यालाही दिलं. आणि त्यानं ते दूध पिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की दूध असं असते. मी इतके दिवस पीठ पाणी आमचं असंच झालंय. पिठाच्या पाण्यावरच जन्म निघून चालय. दूध कुठे आहे?
परमात्म्याचं सुख जोपर्यंत कळलं नाही तोपर्यंत संसारातलं सुख आवडते आणि संसारातलं सुख त्याचं सुख कळल्यानंतर आवडणार नाही. आवडणार. याचे सुख तुम्हा कळली यावं, याचे सुख तुम्हा कळली यावं, याचे सुख तुम्हा कळली यावं. आवडणार नाही आणि जोपर्यंत हे आवडतंय तोपर्यंत ते कळणार नाही. तुम्ही स्वतंत्र ते आला घरला पुढचं ऐका. दुसऱ्या दिवशी पुन्हा आई दूध दे. तिथं ते रोज तिला काय माहित की याला दूध माहित झाले. घे. त्यानं सांगितलं खूप दिवसापासून फसवलंच म्हणून नाही पिणार आता. हे आता पिठाचं पाणी नाही पिणार. हे जीवाची कहाणी आहे, जीवाची. कळलं? मग ते आईला मला दूध पाहिजे पिठाचं पाणी. मग तिनं सांगितलं बाबा बरोबर आहे तू बोलतोस ते, पण आपण दारिद्र्य आहोत, आपल्याकडे गाय नाही काही नाही, मग मला तर दूध पाहिजे. जीवनामध्ये एक ना एक दिवस, हे वाक्य लिहून ठेवा, एक ना एक दिवस जीवनामध्ये असा यावा की पिठाच्या पाण्यावर संतुष्ट न राहता दुधाची इच्छा निर्माण व्हावी. असा दिवस यावा. महादेवाची प्रार्थना कर बाबा, तो परमात्मा तुला दूध देईल. आईनं सांगितलं आणि महादेवाची प्रार्थना केली त्या बाळानं. अनेक उपमन्यू एक बाळ धारते, न देखे न चालणे जना चालते वाटे. भगवान शंकर पार्वती मातेसह प्रगट झाले आणि विचारलं बाळा काय पाहिजे. बाळाला काय कळते काय पाहिजे. त्याला सांगितलं देवा एक वाटी भरून दूध द्या, मला फक्त वाटीभर दूध पाहिजे. हे घे वाटी. असं चढल्याबरोबर हात धरला कपकन आणि प्रश्न केला,
तुम्हाला काही कळते की हा प्रश्न कोण करीत असते? तुम्हाला कोणालाच माहित नाही, मलाच माहित आहे. तुम्हाला काही कळते की कोण विचारित असते? सडकावरला माणूस विचारते काय? आणि दुसऱ्याचं ऐकून घेतो का? मला काय, तुला काय कळते की नाही? तुम्हाला काही कळते की हा प्रश्न खरोखर विचारला जातो? असा कोणीच माणूस नाही की ज्यानं हा प्रश्न ऐकलेला नाही. हो म्हणा गपचूप. तुम्हाला काही कळते की नाही? हा प्रश्न पार्वती मातेपासून आलेली परंपरा आहे. ती परंपरा बंद पडू देऊ नका. चालूच राहू द्या. काय झालं म्हणले, ते लेकरू आहे त्याला काय कळते? उद्या लोक काय म्हणतील? महादेव प्रसन्न झाले, काय गेलं तर वाटी. त्याला समजा का? समजा. हो, बरं झालं तू सांगितलंस, मला काय तेवढं. हे आपला धंदा. मग काय करू? त्यानं तर वाटी मागितली. मग पार्वती मातेनं सांगितलं वाटीच द्या, पण जरा वाटी मोठी करा. ज्ञानेश्वर माऊली लिहितात, अवघ्या क्षीराब्धीची करोनिया वाटी, तया उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविता झाला. भगवान शंकरानं दुधाच्या समुद्राची वाटी केली. त्याला तर माहितच नव्हतं. त्यानं तर पिठावरच्या पाण्यावरच संतुष्ट होता. नाही देखिले ते मी, नाही तुझ्या संगतीमध्ये आम्हाला काय मिळालं? अरे कधी बघायला भेटलं नव्हतं ते भक्तीचा, भजनाचा, प्रेमाचा जो आनंद आहे
त्या आनंदाची तुलना संसारातला कोणताही आनंद करू शकत नाही. संसारातला आनंद थोड्या वेळासाठी असतो, सावधान, आणि ते आनंद समाप्त व्हायला वेळ लागत नसतो. एक गमतीदार गोष्ट सांगतो, मोठी सांगू पाहिजे. आनंद तुम्हाला झाला बाबा, पण टिकला किती? एक माणूस दुकानामध्ये गेला टोपी घ्यायला. टोपी. दुकानदार मामा, दादा काय असेल ते, एक टोपी द्यायचा मी. त्यानं टोपी दाखवली, वा सुंदर आहे, घालून बघितली, चांगली आली. किंमत त्यानं सांगितलं 75 रुपये. त्याच्यावर छापलेले 75 रुपये. टोपीची किंमत 75. इकडं ऐका. मग आता हे बाबा 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 इतकं कसं हो, काही कमी करा, हे कमी करा म्हणायची बिमारी सगळीकडे. काही कमी करा. ते बाजारामध्ये टमाटे विकाले, ते माणूस टमाटे 5 रुपये किलो. आलं गिराईक, ते मला कसे दिले टमाटे? 5 रुपये किलो. हे म्हणाल आहे काही कमी होईना का? आता त्याला काही वाटाव काही? ते म्हणला होतात की, किती होतात? काही कमी करा, कमी करा. हे म्हणला काय हो, 75 रुपये त्याच्यावर छापले, काय कमी करा? जाऊ द्या, तर तुम्ही आपले माणसं 10 रुपये कमी द्या, 65 द्या. तुम्हाला म्हणून दुकानदाराची स्टाईल असते, तुम्हाला म्हणून 65 द्या. हे म्हणलं आहे बा, नकोच टोपी, 65. परत सांगा तुम्ही मागा काय तुम्ही मागा. ते म्हणलं आहे बा 10 रुपये दे. त्याचे 65 आणि याचे 10. लय अंतर आहे. ते खाली येईल ना, आणि हे वर जाईल. आता तसं जमावं थोडं. नंतर घासाघीस म्हणतात त्याला. घासाघीस करीत 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 25 रुपयाला टोपी ठरली. 75ची टोपी 25 रुपयाला. द्या की न द्या, 25 देतो. ते दुकानदार म्हणते आता घ्या, जाऊ द्या, काय करा आता, आम्हाला काही नाहीत नाही, गिराय काही नाही, लॉकडाऊन. म्हणला घ्या. 25 रुपये दिले, टोपी घेतली, आणि टोपी घेणाऱ्याला आनंद झाला. 75ची टोपी आपल्याला 25 रुपयाला मिळाली. दुकानदाराला काही पडलं नाही. 25 रुपयाला टोपी मिळाली, 75ची. आणि टोपी घालून गावाकडे आला. बाकीच्या माणसाला विचारते, कस काय टोपी बरी आहे का? कस काय टोपी चांगली आहे? वा. त्याला विचारलं हे केवढ्याची असेल सांग बरं. लई उल्हास, केवढ्याची असेल सांग बरं. ते म्हणलं तू सांग. म्हणला ही टोपी 75ची आहे, पण मला 25ला मिळाली. खुश होऊन सांगायला 25ला मिळाली म्हणल्याबरोबर ते म्हणते 25 याच्याहून चांगल्या टोप्या 10,000 रुपयाला आल्या. आनंद गेला. आनंद जायला उशीर आहे. झाला, मी तू 25 दिले, तुला अक्कल नव्हती म्हणजे. काही काही तू लोक त्याच्या पुढे जाऊ, त्याला घेतली टोपी 25 रुपयाला. ते काही नमुने आहे तुला 25. अजून 5 दिले असते तर नवी येत होती. हे तर खुश झाले आपण 25ला आणखी म्हणतो. याला म्हणतात
अज्ञानाचा आनंद. काय म्हणतात? अज्ञानाचा आनंद. आज संसारामध्ये जे आनंद आहे तो अज्ञानाचा आनंद आहे, टिकत नाही. आणि परमात्म्याचा जो आनंद आहे ना तो अज्ञानाचा नाही, तो तुमच्या आयुष्यात तर टिकलच, तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा पुरल. विठ्ठल विठ्ठल म्हणून नाही देखी देते मिळे, भोग सुखाचे शोभले, घरी ताकाचे सरोवर. सरोवर म्हणजे मर्यादित. येथे नवनीताचे पूर. घरी तर ताकद आहे आणि पूर्ण लिमिटेड, इथं पूर आला. आता सांगा, हा आनंद मिळाल्यानंतर समजा देवानं सांगितलं तुम्हाला, समजा भजन करू नका, कीर्तन करू नका, कीर्तन ऐकू नका, नामस्मरण करू नका, असं देवानं जरी तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला त्याच्यात आनंद मिळाला तर तुम्ही देवालाही म्हणू शकता की देवा तू नको म्हणालास पण आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही का. आता तू का म्हणे आता अभंगाचा भावार्थ सांगितला. गोपाळ सांगतात श्रीकृष्णाला, कान्हा आम्हाला जे मिळाले ते अलौकिक आहे. तू समजा आम्हाला माझ्या संगतीत येऊ नका असं जरी सांगितलं तरी देखील आम्ही आता दूर जाणार. ज्याला दूध कळलंय ते पिठाचं पाणी पिणार. आणि दूध कळल्यावरही पाणी पिऊन झालं पिठाचं तर ठीक आहे, कळलं नाही तोपर्यंत ठीक आहे. कळल्यावरही पिठाचं पाणी पिऊन आल्यावर त्याला काय म्हणावं? हात जोडावं तसं काय. कार्याच्या कीर्तनाची मर्यादा. भगवान श्रीकृष्णाचं बालचरित्र थोडस वर्णन करायचं. आपण रामायण ऐकलंय. रामायणामध्ये भगवान श्रीरामचंद्राच्या बालचरित्राचं फारसं वर्णन नाही. प्रभू रामचंद्राचं बालचरित्र फारसं नाही, कारण मर्यादा पुरुषोत्तम आहे.
मोठेपण आहे फार थोडं. पण भगवान श्री गोपाल कृष्णाचं चरित्र आणि जवळजवळ सर्व संत महात्म्यांनी वर्णन केले. बाळक्रीडा तुकोबारायची बाळक्रीडा आहे, नामदेवरायाची बाळक्रीडा आहे, ज्ञानोबारायची बाळक्रीडा आहे. सगळ्यांनी चरित्र भगवंतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. कोणत्या अवस्थेतलं चरित्र? रांगता आणि गोधन राखिता. बरोबर आहे. हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता. हे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाल्यानंतर जे चरित्र आहे त्या चरित्राचं काल्याच्या कीर्तनात काय पाहतो? द्वारकेतलं चरित्र काल्याच्या कीर्तनात काय करेल? भगवान श्रीकृष्णाचा देवकी माता आणि वसुदेवजी महाराज त्यांच्या पोटी भगवान प्रगट झाले कंसाच्या कारागृहामध्ये. कथा सर्वांना माहिती आहे. जन्म झाला अजन्मा अजन्मा जन्माशी आला. अजन्मा जन्माशी आला. गोकुळी आनंद झाला. हे पुढचे त्याचे आजन्मा जन्माशी आला कारागृहामध्ये. आणि चरित्र त्यालाच म्हणतात की ज्याच्यामध्ये अलौकिक असते. जन्मल्याबरोबर लेकर बोलतात काय? त्यांना विचार, आपल्याला नाही माहिती. जन्मल्याबरोबर लेकरू समजा बोलू लागलं, हे आगाव बोलायचं नाही बरं. त्या जन्मल्याबरोबर त्या बाळानं म्हणा, ए किती वेळ झाला भूक लागली. कस करतील बरं? अरे याला भूक लागली काहीतरी देवा म्हणतील. जन्मल्याबरोबर बोलाले ते लेकरू जन्मल्याबरोबर बोललं आणि त्यानं सांगितलं माझी ही जन्मभूमी आहे आणि तिथं कर्मभूमी आहे. मला इथून तिथं नेऊन सोडा. नंदाच्या घराला नंदाच्या घराला
वसुदेवाला मला तिथं नेऊन ठेवा हे इतक्या उंच स्वरात सांगितलं असेल का? पण गंमत अशी आहे की ती चाल आणि ती चाल म्हणजे ना ती उंच स्वरातच बोलला. तिथं गुपचूप सांगितलं असेल अंगाच्या घराला मधली गोकुळ, पण ते चालीत की ते ठेवूनच असे की नंदाच्या अगदी बरोबर. आणि तिथं भगवान श्रीकृष्णाला तिथं नेल्यानंतर तिथं काय घडलं? गोकुळी आनंद झाला. वा, 4 वाजेपर्यंत होईल. गोकुळी आनंद झाला. सगळ्याला ठेका गरबा ठेका गरबा ठेका. बघा ना गोकुळी आनंद झाला. बाळकृष्ण खरा आला. सांगितले ते ही नशेच वेगळी आहे. हो काय चांगले चांगले याच्यामध्ये पागल झाले. आपलं काय चांगले चांगले पागल झाले. भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्य, नंद बाबाचं काय भाग्य असेल, यशोदा मातेचं काय भाग्य असेल. भगवान तिथं गेले. छोट्याशा वेळेमध्ये छोट्याशा मुखानं कितीतरी सांगावं. आपली आहे का ऐपत सगळं सांगण्याची? शारदा कमी पडते, शेष कमी पडते. आपण सेवा करावी. ऐकणाऱ्याचे कान पवित्र होण्यासाठी, सांगणाऱ्याचं मुख पवित्र होण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगावं, पुन्हा पुन्हा ऐकावं. माहीत असलेलंच ऐकावं. भगवान रांगू लागले. लवकर लवकर मोठं करू त्यांना. आता भोका लागल्या असतील म्हणायला तर काही जागा नाही. भोका लागल्या असतील म्हणायला जागा नाही. भगवान रांगू लागले. रांगू लागला अंगणी, माथा जाऊळाची वेणी. रांगू लागले. रांगत रंगनी चोरीत लोणी. रांगत रंगनी चोरीत लोणी. रांगत रंगनी चोरीत लोणी. रांगू लागला. त्याच्या रांगण्याचं सुद्धा कौतुक आहे. कौतुक दुसरा एक शब्द याला
कौतुक शब्द सगळ्यांना माहित आहे, पण कौतिक हे शब्द तुम्हाला माहित नाही, तिकडं माहित. कौतिक कसं कौतिक आहे बघा. 1.5-2 वर्षाचं लेकरू जर रांगू लागलं तर कौतुक. 1.5-2 वर्षाचं रांगू लागलं तर कौतुक. 65 ओलांडलेलं रांगू लागलं तर कौतुक नाही, कौतिक. कसं कौतिक आहे, खट खट वाजवलं.